जर तुम्हाला ही अशी फुल थाली बनवायची आहे, पण तीही 1 तासाच्या आत, तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि ही 1 तासाच्या आत जेवण मॅनेज कसं करायचं, पटकन कसं बनवायचं, त्याच्यासाठी हा मी फुल व्हिडिओ बनवलेला आहे. पूर्ण रेसिपी बरोबर व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यात तुम्हाला मी पूर्ण सांगणार आहे, की 1 तासात जेवणाचं मॅनेजमेंट कसं करायचं. तर इथं 3 लोकांसाठी मी जेवण बनवलं होतं. तर 3 लोकांसाठी आरामात तुम्ही 1 तासात जेवण बनवू शकता. तर इथे सगळ्यात पहिल्यांदा मी कुकर लावून घेतला अगोदर. तर डाळ भाताचा कुकर लावून घेतलेला आहे. डाळ आणि तांदूळ धुवून स्वच्छ त्याच्यात नमक टाकून आपल्याला कुकर लावून घ्यायचं आहे. तर इथे कुकर लावून झालेला आहे. नंतर इथे आपण पीठ मळून घ्यायचं, म्हणजे पीठ भिजलं जातं जोपर्यंत आपलं बाकीचं हे होतं आणि चपात्या छान होतात मऊ. तर इथे पीठ पण आपलं मळून झालेलं आहे. सेकंड आपण पीठ मळून घेतलेलं आहे. तर हे आपण साईडला ठेवू आणि इथे मी फ्लॉवरची भाजी करायसाठी लगेच तयारी करून घेतली. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर चिरून लगेच फोडणी टाकायची. जिरं, मोहरी टाकली. नंतर जो आपण कांदा बारीक चिरून घेतला होता तोही टाकायचा आणि तो चांगला परतून घ्यायचा जोपर्यंत तो लालसर होत नाही. आणि नंतर आपण त्याच्यात टोमॅटो टाकायचं. टोमॅटो टाकून तेही परतत राहायचं. नंतर इथे कढीपत्त्याचे 1-2 पानं मी टाकलेले आहेत. तर इथे कढीपत्ता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. मी सगळ्या भाज्यात कढीपत्ता वापरते. तर इथे कढीपत्ता छान असा आपल्या इथे हे होत आहे. छान असा वास येतो कढीपत्त्यामुळे भाजीला. तर इथे भाजी चांगलं हे परतून घ्यायचं व्यवस्थित. आणि फ्लॉवरची भाजी करायला मी बाकी कुठलाही मसाला वापरत नाही. इथे मी फक्त आलं लसूण पेस्ट टाकते आणि कांदा टोमॅटो घालते. तर आणि ती खायला पण खूप टेस्टी आणि पटकन बनते. तुम्ही 10 मिनिटात आरामात फ्लॉवरची भाजी बनवू शकता. तर इथे मी चटणी, मीठ, हळद, लाल तिखट हे सगळं टाकून घेतले मसाले जे पाहिजे आहेत ते आपल्याला. तेही चांगले परतून घ्यायचे आपल्याला एक मीडियम फ्लेमवरती. नंतर आपला मेन म्हणजे शेंगदाण्याचा कूट जो मी बारीक करून ठेवते अगोदरच. एकदाच आठवड्याचा बारीक करून ठेवायचा, म्हणजे नंतर भाजी करायला जास्त वेळ लागत नाही. तर इथे नंतर आपण शेंगदाण्याचा कूटही चांगलं परतून घेतल्यावरती जो फ्लॉवर आपण चिरला होता बारीक तो याच्यात टाकून घ्यायचा. तोही चांगलं मिक्स करून परतून घ्यायचा आणि वरून तुम्हाला अंदाजे जेवढी फ्लॉवर शिजायला पाणी लागेल त्या अंदाजे तुम्ही त्याच्यात पाणी ओतायचं. जर तुम्हाला पाणी जास्त नको असेल तर थोडंसं जास्त तेल वापरायचं आणि वाफलून घेतला तरी पण शिजतो फ्लॉवर. तर इकडे फ्लॉवरची भाजी झाली आणि कुकर ही आपल्या शिट्ट्या झालेल्या आहेत 3. तर त्याच्यामुळे काय होतं पटकन आता इकडे आपण फ्लॉवरची तयारी करोपर्यंत डाळ भात रेडी झाला. मग आपण भाजी दुसऱ्या गॅसवर ठेवून इकडे लगेच डाळीची फोडणी देऊ शकतो. तर इथे मी डाळीची फोडणी देते जिरं मोहरी टाकून. कढीपत्ता बारीक करून टाकायचा त्याच्यात, म्हणजे तो खाल्ला जातो. नाहीतर काही जणांना आवडत नाही कढीपत्ता, ते आमच्यात तर लगेचच बाहेर काढून ठेवतात ताटात तसाच. त्यामुळे मी ते तुकडे करून टाकते ह्याच्यात. भाजीत जात तरी चपाती बरोबर असा कोणी खात नाही व डाळीतला बाहेर काढून ठेवतात. त्याच्यात लसूण, टोमॅटो, मिरची टाकायची. इथे मी टाकलेला आहे मीठ, हळद आणि थोडंसं हिंग टाकायचं फोडणीला. छान अशी त्याला चव येते. कोथिंबीर टाकून हेही चांगलं परतून घ्यायचं. आणि जी आपली शिजवलेली डाळ आहे, तर इथे मी मिक्स डाळ शिजवली होती. मुगाची डाळ आणि तुरीची डाळ. तर आम्ही मुगाची आणि तुरीची एकत्र करूनच शिजवतो. म्हणजे जे एखाद्याला पित्ताचा त्रास असेल तर मुगाच्या डाळीमुळे पित्ताचा त्रास जास्त होत नाही, तुरीच्या डाळीमुळे होतो. तर म्हणून इथे मी तुरीची आणि मुगाची डाळ एकत्र. नंतर गाजराचा हलवा बनवलेला आहे मी इथे. त्याची पूर्ण रेसिपी मी अगोदरच युट्यूबला टाकली होती म्हणून टाकली नाही. जर तुम्ही ह्याला ऑप्शनला स्वीटसाठी काहीही बनवू शकता. गाजराचा हलवा इथे मी बनवला होता. तुम्ही खीर बनवू शकता किंवा श्रीखंडही ठेवू शकता किंवा गुलाबजाम याच्या ऑप्शनसाठी. गाजराचा हलवा झाला की लगेचच चपात्या इथे साईडला लाटून घेतलेल्या आहेत मी. तर इथे एक 7 चपात्या मी लाटल्या होत्या. तर अशा मोठ्या माझ्या चपात्या असतात पूर्ण तवा भरून. तर चपात्या झाल्यावरती लगेचच आपण दुसरी तयारी करून घ्यायची. तर चपात्या ही मी इथं करून घेतल्या चांगल्या भाजून. चपात्या भाजून ही झाल्यावरती लगेच इथे पापड भाजून घ्यायचं. आपण काय काय मेनू बनवला होता ते पूर्ण तुम्ही बघितलेलंच आहे. तर पापड पण लगेचच भाजून घेतलं. 3घच आहे आम्ही म्हणून 4च पापड भाजते मी. नंतर करायची होती आपल्याला कोशिंबीर, त्याची ही तयारी करून घेतली लगेचच. त्याच्यात काकडी, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर, कांदा आपण ह्याच्यात टाकून घ्यायचा सगळं एकत्र हे करून. कांदा बारीक चिरून घ्यायचा, काकडी सगळं बारीक चिरायचं, म्हणजे जास्त अशी कचकच लागत नाही. आणि कोशिंबीर खूप छान झाली होती. आमच्या घरात सगळ्यांना आवडली. सगळ्यांना म्हणजे आम्ही 3घच असतो, तिघांनाही आवडली. तर इथे दही टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं. त्याच्यात टाकायचं नमक थोडंसं आणि थोडीशी किंचित साखर टाकली होती अगोदर, नंतर मी नमक टाकलं. आणि हे मिक्स करून घ्यायचं. कोशिंबीर करायला जास्त वेळ लागत नाही, 5 मिनिटात बनते. तोपर्यंत इकडे आपला साईडला गाजर हलवा पण तयार आहे.
तर इथे आपली फुल थाली ही तयार झालेली आहे. तुम्हालाही जर असं छान छान व्हिडिओज बघायचे असतील किंवा तुम्हालाही असं छान छान जेवण बनवायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त व्हिडिओ बघा आणि लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. तर आपण काय काय बनवलं तुम्ही बघू शकता इथे. डाळ, भात, फ्लॉवरची भाजी, गाजर हलवा, पापड, चपाती आणि कोशिंबीर. तर एवढं जेवण एका तासात, तेही पटकन. थँक्स फॉर वॉचिंग.